गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या सध्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे असा निष्कर्ष असतो. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीच्या शेअर्समध्ये सध्या गुंतवणूक करावी की न करावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 23 नंबरची कंपनी असणाऱ्या अदानी पोर्ट्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असते. परंतु ते 6 मुद्दे पाहण्याच्या अगोदर सर्वात पहिला एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आपल्याला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे निफ्टी निर्देशांक म्हणजे काय, तर आपण अभ्यासक्रमात ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, आज दिनांक आहे 20 फेब्रुवारी 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांक 25,571 अंक ह्या अंकावर क्लोज झालेला आहे. आणि मित्रांनो, निफ्टी निर्देशांकाचा 52वी खाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक 52वे खाय अंकापासून सुमारे 802 अंकांनी खाली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर आपलं एकूण शेअर मार्केट हे 52वे खायपासून सुमारे 3.04% एवढे खाली आहे. मित्रांनो, म्हणजेच आपले शेअर मार्केट हे 52वे खायच्या आसपास आहे. मित्रांनो, 52वे खायपासून सध्या मार्केट आपले फक्त 3.04% एवढं खाली आहे. आणि मित्रांनो, मंदीच्या काळात म्हणजे मंदीच्या ज्या लाटा होत्या, काही लाटा 2008 साली 2020 साली होत्या, तेव्हा आपले एकूण मार्केट सुमारे म्हणजे 52वे खायपासून सुमारे 50 ते 60% सुद्धा खाली आलेले होते. तर मित्रांनो, त्यानुसार आत्ता जर आपलं बघितलं मार्केट तर ते 52वे खायपासून फक्त 3.04% एवढेच खाली आहे. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे अदानी पोर्ट्स. आणि मित्रांनो, अदानी पोर्ट्स ही कंपनी ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, अदानी पोर्ट्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत GMR एअरपोर्ट्स, तसेच मित्रांनो IRB इन्फ्रा, रायटेस, कॅपिटल इन्फ्रा, हायवे इन्फ्रा. मित्रांनो, अदानी पोर्ट्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत.
यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 20 फेब्रुवारी 2026 आणि आज अदानी पोर्ट्स ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत 1510 रुपये ह्या किमतीला क्लोज झालेली आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वे हाय व 52वे लो किंमत. मित्रांनो, 52वे हाय 52वे लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वे हाय, व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वे लो. तर मित्रांनो, अदानी पोर्ट्स ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत जर बघितली तर ती होती 1584 रुपये आणि 52वी लो किंमत जर बघितली तर ती होती 1036 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास अदानी पोर्ट्स ह्या कंपनीचा एक शेअर्स 1295 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास अदानी पोर्ट्स ह्या कंपनीचा एक शेअर्स 394 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास अदानी पोर्ट्स ह्या कंपनीचा एक शेअर्स 172 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्षापेक्षा मागं जास्तीत जास्त मागं गेल्यास 2008 साली अदानी पोर्ट्स ह्या कंपनीचा एक शेअर्स फक्त 50 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर्स सध्या म्हणजे कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर्स सध्या आत्ताच्याच करंट व्हॅल्यूनं जर संपूर्ण शेअर्स विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, अदानी पोर्ट्स ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 3,26,191 करोड रुपये. मित्रांनो, मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारातील सर्व शेअरची संख्या. तर मित्रांनो, अदानी पोर्ट्स ही मार्केट कॅपिटलनुसार आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 23 नंबरची बलाढ्य कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, अदानी पोर्ट्स ह्या कंपनीला 2025 साली 10,919 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 8,265 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 5,344 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 4,602 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 5,063 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. मित्रांनो, असं इमॅजिनेशन करा की आपण त्या कंपनीचा शेअर्स खरेदी करणार आहोत, म्हणजेच आपण त्या कंपनीचे मालक बनणार आहोत. परंतु आपण म्हणजे छोट्या का होईना हिस्स्याचे मालक बनणार आहोत. परंतु मित्रांनो, आपण मालक बनण्याच्या आधी त्या कंपनीचे आधीच कोण कोण भागीदार आहेत, म्हणजेच आधीच त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती टक्के मालक झालेले आहेत हे पाहणे गरजेचे असते. त्याला त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणे असे म्हणतात. तर मित्रांनो, अदानी पोर्ट्स ह्या कंपनीचं आज सध्याचं जर शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा अदानी पोर्ट्स ह्या कंपनीत 68.2% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर
म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था त्यांचा हिस्सा अदानी पोर्ट्स ह्या कंपनीत 13.89% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII जे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, त्यांचा हिस्सा अदानी पोर्ट्स ह्या कंपनीत 13.10% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण अदानी पोर्ट्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवर निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, अदानी पोर्ट्स ह्या कंपनीला 2021 साली 5,063 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला होता. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली 10,919 करोड रुपये झालेला आहे. म्हणजेच काय, तर कंपनीच्या नफ्यात भरघोस अशी वाढ झालेली आहे आणि त्या नफ्यात भरघोस वाढीला सातत्य आहे. त्यामुळेच अदानी पोर्ट्स ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 1,295 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 394 रुपयाला मिळत होता, 10 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 172 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापेक्षा अधिक म्हणजे सुमारे 2008 साली फक्त 50 रुपयाला मिळत होता. तोच अदानी पोर्ट्स ह्या कंपनीचा एक शेअर्स सध्या करंट व्हॅल्यूला 1,510 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर अदानी पोर्ट्स ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी 1,295. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कधीही कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर अदानी पोर्ट्स ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 1,295 रुपये, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 194 रुपये, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 394 रुपये, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 172 रुपये, 2008 साली गुंतवलेले फक्त 50 रुपये, आज करंट व्हॅल्यूला अदानी पोर्ट्स ह्या कंपनीत 1,510 रुपये झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीनं नेट प्रॉफिटमध्ये जसे सातत्य दाखवलेले आहे तसेच शेअरच्या किमतीच्या वाढीतसुद्धा सातत्य दाखवलेले आहे. त्यामुळे ह्या कंपनीनं ओव्हरऑल जर बघितलं तर 2008 साली गुंतवलेले 50 रुपये आज 1,510 रुपये करून दिलेले आहेत. म्हणजेच 2008 सालीच्या गुंतवणुकीच्या सुमारे 30.2 पट एवढा रिटर्न्स ह्या कंपनीनं आत्ता 2026 साली दिलेला आहे. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीत समजा 2008 साली 1 लाख रुपये गुंतवले असते तर ते जे आत्ता करंट व्हॅल्यूला 30.2 लाख रुपये म्हणजेच 30,20,000 रुपये एवढं त्याचा रिटर्न्स ह्या कंपनीनं दिलेला आहे. म्हणजे 1 लाख रुपयाचे 30.2 लाख रुपये एवढा रिटर्न्स ह्या कंपनीनं नफा करून दिलेला आहे. मित्रांनो, आपण बघितलंय की शेअर कमी किमतीत शेअर घेणे आणि जास्त किमतीत विकणे हा सर्वात मोठा फायदा असतो. परंतु मित्रांनो, अजूनही ते फायदे असतात शेअर्स खरेदी करण्याचे. तर मित्रांनो, अदानी पोर्ट्स ह्या कंपनीचं जर डिव्हिडंडच्या बाबतीत विचार केला म्हणजे लाभांशच्या बाबतीत जर विचार केला तर ह्या कंपनीनं दरवर्षी सतत लाभांश दिलेला आहे. ह्या वर्षीचं बोलायचं झालं तर 2025 साली ह्या कंपनीनं पर शेअर 7 रुपये इतका डिव्हिडंड म्हणजेच लाभांश दिलेला आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की अदानी पोर्ट्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर. त्यांचा हिस्सा 68.02% म्हणजेच उत्तम आहे. मित्रांनो लक्षात घ्या, जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. तर अदानी पोर्ट्स ह्या कंपनीत ते 68.2% आहे म्हणजेच उत्तम आहे. मित्रांनो लक्षात घ्या, शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणे गरजेचे असते. कारण की का, तर त्या कंपनीच्या मालकी हक्कात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक जर त्या कंपनीचा मालक असेल तर ते जे सर्वात जास्त पैसे अडकलेत त्या कंपनीत म्हणजे भांडवल अडकलंय असा त्याचा अर्थ होत असतो. आणि त्यांचे पैसे जास्त अडकलेले असल्यामुळं ते कंपनीच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देत असतात. म्हणून प्रमोटर होल्डिंगनुसार उत्तम म्हणजे प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असणे हे उत्तम कंपनीचे लक्षण असते. मित्रांनो
निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की अदानी पोर्ट्स ही कंपनी मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे. तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग ही 50% अधिक आहे. त्यामुळेच ही कंपनी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. मित्रांनो परंतु लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी तिच्यात 52 खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच जागतिक मंदी, निगेटिव्ह बातम्या, तसेच युद्धाच्या बातम्या ह्या कोणत्याही कारणामुळे जर एकूण शेअर मार्केट खाली आले तर उत्तम कंपनीचा शेअर जरी त्यामुळे खाली आला तर ती गुंतवणूकदारांसाठी अतिशय सुवर्ण संधी असते. कारण मित्रांनो लक्षात घ्या, उत्तम कंपनीचा शेअर जेव्हा खाली येतो 52 खायपासून तेव्हा तो मार्केट एकूण खाली आल्यामुळे खाली आलेला असतो. आणि जेव्हा एकूण मार्केट वर जायला सुरुवात होते, आत्तापर्यंतचा इतिहास आहे की एकूण मार्केट हे किती जरी खाली आले तरी ते नवीन 52 खाय दाखवत असते. तर मित्रांनो जेव्हा एकूण मार्केट सुधारते तेव्हा उत्तम कंपन्याचे शेअर्स हे 52 खायपासून खाली आलेले असतात. ते नवीन 52 हाय दाखवत असतात. तर म्हणजे ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. तर मित्रांनो अदानी पोर्ट्स ह्या कंपनीचा शेअर्स सध्या जेव्हा 52 खायपासून खाली येईल तेव्हा आपल्या ऐपतीनुसार ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास सध्या काहीही हरकत नाही. म्हणजे 52 खायपासून 10% खाली आल्यास काही शेअर्स घ्या, अजून 10% खाली आल्यास काही शेअर्स घ्या. त्यामुळे काय होईल की उत्तम कंपनीचे शेअर्स हे कमीत कमी किमतीत मिळाल्यामुळे ते कंपनीचं शेअर जेव्हा 52 खाय नवीन दाखवेल तेव्हा ती नफ्याचे प्रमाण भरघोस वाढणार आहे. तर मित्रांनो अदानी पोर्ट्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच मित्रांनो आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्यातून निघाले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवतोय ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम नवीन सदर चालू केलेले आहेत. त्याच्यात सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर ते व्हिडिओ जर तुम्हाला बेसिक नॉलेजची गरज असेल तर ते 16च्या 16 व्हिडिओ क्रमशः पहा ही विनंती. भारत माता की जय.